सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या 35 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याच्याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की दत्त पुराणातील 3ऱ्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायाकडे आता आपण वळत आहोत. पूर्वीच्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणाला, देवेंद्राने पूजा केलेला हा कसा आहे, हे मुनिश्रेष्ठा श्रद्धा असलेला मला तू सांग, मी देखील त्याची आराधना करीन. मग 4थ्या अध्यायात ही कथा सांगायला सुरुवात केली. आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण दत्त पुराण विमर्श या पद्धतीने चाललो आहोत. विमर्श म्हणजे आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून घेतो. कोणताही श्लोक सहसा घालत नाही. इतिहास पुराणांना 5वा वेद मानले आहे. त्यामुळे यातील प्रत्येक श्लोक हा महत्वाचा व मंत्रात्मक आहे. इथे त्यांनी भागवतातील ज्वर स्तोत्राची माहिती पण दिली. हा दैवी उपचार आहे असे ते म्हणाले. तसेच दुर्गा सप्तशती हे मार्कंड पुराणातील 700 स्तोत्र आहे. दुर्गा सप्तशती पाठ हा अतिशय प्रभावशाली आहे. म्हणून दत्त पुराणातील प्रत्येक श्लोकाचा अन्वयार्थ विमर्श पद्धतीने आपण घेत आहोत. याच पद्धतीने आपण पूर्वी भगवद्गीता व अनेक उपनिषदांचा अभ्यास केला आहे. या दत्त पुराणात 64 अध्याय आहे. याची रचना ऋग्वेद संहितेप्रमाणे करण्यात आली आहे. आपल्या या चिंतनाचा भावी पिढीला निश्चित लाभ होईल याद्वारे आपले पदार्थ गुरूंची आपण अंशात्मक सेवा करीत आहोत, हा आपल्या मनी भाव आहे. ज्या सद्गुरूंकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, ऐश्वर प्राप्त झाले, आपल्याला सत्संग मिळाला, आपल्याला त्रिपेदी परिवार या आगळ्या वेगळ्या संघटनेची बांधणी करता आली, त्या सद्गुरूंविषयी कृतज्ञ राहण्यासाठी आपण ही सेवा करीत आहोत. कोणत्याही सेवेचे फळ लगेच मिळत नाही. त्यासाठी दीर्घ सेवा करावी लागते, हे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी या दत्तपुराण चिंतनाची श्रवण सेवा करावी असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. मग 4थ्या अध्यायाबद्दल चिंतन करताना त्यांनी सांगितले की गर्ग भगवान दत्तात्रयाचे स्मरण करीत म्हणाले की विनम्र झालेल्यांचे रक्षण करण्याचे उत्तम व्रत घेतलेला हा परमेश्वर आहे. त्याची लीला आहे, ज्याच्यामुळे इंद्र आपले अभिष्ट प्राप्त करतात आला. पूर्वी दैत्यांचा राजा जंभ आणि देवतांसह असलेला इंद्र स्वर्गासाठी परस्परांमध्ये दिव्य वर्षापर्यंत युद्ध करीत होते. दैत्यांनी पराभूत केलेले देव बृहस्पतीकडे जाऊन स्वस्थ झाल्याने म्हणाले, आज आमचा पराभव झाला, तरी यापुढे काय करावे. त्यांना आश्वासन देऊन बृहस्पती म्हणाले की दत्तात्रयाला तुम्ही शरण जा, तो तुमचे कार्य करील. मग इंद्र देवांसह दत्तात्रयांच्या आश्रमात गेले आणि त्या ठिकाणी ज्याच्याविषयी काहीच तर्क करता येत नाही अशा त्याला त्यांनी पाहिले. दिगंबर असूनही स्वतःच्या मांडीवर दिगंबर व पानासक्त असलेल्या सुंदर बालिकेला घेऊन बसलेल्या अशाही त्या देवाची सर्व देवांनी सेवा केली. विलंब झालेले देव तशीच सेवा करीत राहिले. अशा प्रकारे बराच काळ देवांनी भक्तीने सेवा केली. नंतर भगवान दत्तात्रय म्हणाले, देव हो, ही सेवा करून तुम्ही कशाची इच्छा करीत आहात. तेव्हा देव नमस्कार करून भगवंताला म्हणाले की हे जगत प्रभू, दैत्यांनी यज्ञभागासह सर्व त्रैलोक्य हरण केले आहे. आमचे अधिकार बळावले असून आम्ही सामान्य माणसाप्रमाणे पृथ्वी तलावर राहत आहोत. तरी हे देवा, आमच्या रक्षणासाठी व त्या असुरांच्या वधासाठी बुद्धी कर. आम्हाला तुझ्या चरण कमलाशिवाय दुसरी गती नाही. हसून दत्तात्रय भगवान त्यांना म्हणाले की भाविकांनी दूषित झालेला तसंच मध्यासक्त असलेला मी जितेंद्रिय नाही. माझ्यापासून तुमचे रक्षण कसे होणार. वास्तविक स्त्री संभोग हा दुःखाला आणि अधःपाताला कारणीभूत आहे, पण तो मी देवामुळे हिच्या संबंधात आलो आहे, म्हणून आपले काम कसे होईल. भगवान दत्तात्रयांचे हे वचन देवांची परीक्षा घेण्यासाठी आहे. बाह्य स्वरूपाने मी असा आहे हे सांगून देवांची निष्ठा किती आहे त्यांची परीक्षा घेऊन दत्तात्रयाने घेण्याचे ठरवले होते. देव म्हणाले, हे व्यापक परमेश्वरा,
तू निष्पाप अनक अपाप आहेस. ही विद्या तुझीच आहे. तिच्या प्रसादाने मोक्ष मिळतो. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश हा विप्र चांडळांचा संबंध असूनही त्याचा पाप पुण्याशी संबंध राहत नाही, त्याचप्रमाणे तुझी प्रकृती आहे. यावर श्री दत्तात्रय म्हणाले, हे जर असे आपणाला मान्य असेल तर या ठिकाणी युद्धासाठी दैत्यांना ताबडतोब बोलवा. तेव्हा आनंदलेले देव दैत्यांकडे गेले. ते बलवान दैत्य सुद्धा मदोन्मत होऊन निरनिराळ्या अस्त्रांचा मारा करू लागले. तेव्हा दैत्याकडून त्रस्त होऊन देव पळून गेले. त्यांच्या मागे लागलेले दैत्य दत्तांच्या आश्रमात आले. भयातूर झालेल्या, म्हणूनच श्री दत्ताच्या पाठीशी असलेल्या समस्त देवांना पळवून लावणाऱ्या दैत्यांनी दत्तात्रय दिगंबराला पाहिले आणि त्याच्या डाव्या बाजूला बसलेली शुभांगी कमलपत्राप्रमाणे विशाल डोळे असणारी, स्त्रीच्या सर्व गुणांनी संपन्न असलेली सुंदर स्त्री पाहून ते सर्व दैत्य कामांध झाले. तिच्याविषयी अभिलाषा धरून तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या त्या सर्व दैत्यांनी देवाला सोडून त्या सुंदरीला पळवण्याचा विचार केला व बळेच त्या स्त्रीला पालखीत टाकून ते दैत्य पालखी डोक्यावर घेते झाले. प्रेमाने भारलेले ते दैत्य स्वतःच्या स्थानाकडे गेले. नंतर योगेंद्र दत्तात्रय असून म्हणाले, देव दैत्यांना पहा. परस्त्रीला स्पर्श केल्याने निर्माण झालेल्या विशेष पापाने ते दैत्य ज्यांची शोभा नष्ट झाली आहे असे हतबल झाले आहे, यात शंका नाही. यानंतर महाराजांनी लक्ष्मीच्या शरीरावरच्या शुभ स्थानांचे वर्णन सविस्तरपणे केले आहे. पुढे ते सांगतात की मस्तकावर असल्यास मस्तकाचा छेद करणारी असते. यावेळी ही लक्ष्मी मस्तकावर गेली आहे. ती मस्तके तोडून लवकरच येईल यात शंका नाही. त्यामुळे हे दैत्य मेल्यासारखेच आहे. तरी तुम्ही भिवू नका, त्यांना ठार करा. आज हा विजयाचा क्षण तुम्हाला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आपण निमित्त मात्र आहोत. वास्तविक हे सारे लक्ष्मीने खच्ची केलेले असून मरणप्राय झालेले आहेत. असे दत्तात्रयाच्या आदेशाने देव सुसज्ज होऊन शस्त्रांनी दैत्यांची मस्तके झाडापासून काढलेल्या फळाप्रमाणे ताबडतोब पाडते झाले. ते दैत्य नष्ट झाले असता वास्तविक अद्वितीय लक्ष्मी दत्तात्रयाकडे परत आली आणि त्यांच्या आज्ञेने देव सुद्धा पूर्वीप्रमाणे स्वर्गात गेले. असा प्रभाव असलेल्या दत्तात्रयाला तू शरण जा असे गर्गाने सांगितले. असे गर्गाने सांगितलेला अर्जुन श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गेला. गर्ग मुनींचे वचन ऐकताच भक्तीने उत्कंठा वाढलेल्या बुद्धीने राजा सह्याद्री पर्वतावर येऊन योगेंद्र दत्तात्रयाला पाहून आनंदित झाला. आदरणीय बाबांनी इथपर्यंत तिसऱ्या अष्टकातला चौथा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्प विराम दिला. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयार्थी संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मागल्या पुष्पात आपण असं बघितलं की कार्ती विजयार्जुन हा भगवान दत्तात्रयाची आपले कुलगुरु गर्गाचार्य यांच्या तोंडून प्रशस्ती ऐकल्यानंतर हा जेव्हा सह्याद्री पर्वतावर आला आणि त्याला भगवान दत्तात्रयाला पाहून अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या संकल्पाने मनपूर्वक या भगवान दत्तात्रयाची सेवा करायची अशा पद्धतीने मनोभावे तो सेवा करू लागला. इथपर्यंत साधारण आपण मागल्या पुष्पामध्ये बघितलं. आता त्याचा पुढचा भाग आपण बघतो आहोत.
तर यांनी काय संकल्प केला, अस्य दासो भवामी ती इति निश्चित्या दिनं स्मरण, म्हणजे या दत्तात्रेयाचा मी भक्त होईन असा निश्चय करून सी शेवे परमानंदो वारितो भस्तितो अपि सह, आणि त्यांचं सतत स्मरण करत पुढे निंदा केली तरीही मोठ्या आनंदाने तो त्यांची सेवा करू लागला. मग हा सेवा कशी करतोय, पादांग संवाहनेन मद्याद्या हरणेन च स्त्रक चंदन सुगंधादी फलाद्या नयनेन च निद्रालस्यादि संत्यज्य सदा तदगत मानसाः इंगितज्ञो भजत भूप उच्छिष्टो उपासनेन च, म्हणजे पाय अंगाचे संवाहन करून मद्य आदी आणून देऊन हार चंदन सुगंधी फळं आणून झोप आळस टाकून नेहमी दत्तात्रेयाच्या ठिकाणी चित्त लावून उच्छिष्ट सेवन करीत भगवान दत्तात्रेयाचं गुरूंचं त्यांनी कोणतीही आज्ञा केली नसतानाही सर्व काही जणू काही जाणून घेऊन तो राजा कार्तिकेय भगवान दत्तात्रेयाची सेवा करू लागला. अशा पद्धतीने या ठिकाणी मला सांगतात, मग भगवान अपि तद्भावं परीक्षितो तुम मापतयत दृष्टी मात्रेन दोरुग्मं स्मयमान तस्माहच, म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा केवळ त्याचा भाव जाणण्यासाठी स्वतःच्या दृष्टिक्षेपाने त्याचे दोन्ही हात पाडवले आणि हसत हसत त्याला म्हणाला, गच्छ गच्छा धुमेतस्तम गणितं ते भुजद्वयं मनुष्यस्थित परम वा शुद्ध संगो न शोभना. तू आता इथून निघून जा, आता तुझे दोन्ही हात गळून पडले आहे, कारण त्यांनी जणू काही भाव पाहण्याकडे त्याचे दोन्ही हात जे ते पाडले, म्हणते म्हणतात तुझे दोन्ही हात गळून पडले आहे मनुष्यस्थित, आता तू पुढे मरशील. आणि मग महाराज म्हणतात, या दत्ता भगवान म्हणतात, परम वा शुद्ध संगो न शोभन वा अशुद्ध संग, म्हणजे माझ्यासारखा अशुद्धाशी सहवास करणं, त्याच्या सहवासात राहणं फार चांगलं नाही. मग ते स्वतःबद्दल काय म्हणतात भगवान दत्तात्रेय, संत्यक्ता अखिल धर्म अहम भक्षाभक्ष विवर्जिता नग्न उन्मत्तवत धरते नग्ना वामे यमं अंगा, जणू काही मी सर्व धर्मांचा त्याग केला आहे. संत्यक्ता अखिल धर्म अहम, सगळ्या धर्माचा त्याग केला. कोणी कुठल्याच धर्माचं पालन करत नाही, ब्रह्मचर्य नाही, वानप्रस्थ नाही, अगदी संन्यास धर्म नाही, गृहस्थ तर नाहीच आहे. आणि मी भक्षाभक्षाचा विचार सुद्धा मी सोडून दिलाय. काय खावं काय नाही खावं, शुद्ध काय अशुद्ध काय याचा सुद्धा विचार सोडून दिला आहे. नग्न उन्मत्त वद्वर्ते, मी उन्मत्ताप्रमाणे नग्न होऊन राहतो. आणि ही वामे यम अंगा, ही माझ्या मांडीवर असते स्त्री देखील ती सुद्धा नग्नच आहे. मग भूपेवम कुत्सितो अस्मि मम संसर्ग दोषतः पापोत्थेनाग्निना दग्धं तव चारु भुजद्वयम्.
राजा अशा प्रकारे कुत्सित आहे. माझ्या संसर्ग दोषामुळे उत्पन्न झालेल्या पापाग्नीने पहा तुझे दोन्ही हात दग्धम तव चारू भुजद्वयम. ते माझ्या पापामुळे पापाची अडणी करते त्यामुळे तुझे दोन सुंदर हात सुद्धा गळून गेले आहे. मग तच्छुत्वा विस्मितो राजा स्फुर्त्वा गर्गवचो वदत किंवा मोहयसीश त्वं वाक्ये लोकानुसारी. ऐकून चकित झाला राजा. त्याला गर्गवचनांचं स्मरण झालं. स्फुर्त्वा गर्गवचो वदत असं म्हणाला. त्याची फोन करून म्हणाला, देवा हे परमेश्वरा, सामान्य लोकांचं अनुसरण करणाऱ्या वाक्यांनी वाक्य लोकानुसारी तू मला का मोहवतो आहे, माझ्या मनात मोह का निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. देव तमसी सर्वात्मा स्वामाया समुपाशिता अनगस्तम तया ते सौ देवी माया न पाहिली. देवा तू सर्वात्मा आहे. देवा तमसी सर्वात्मा स्वामाया समुपाशिता. स्वतःच्या मायेला तू आश्रय देणारा. अनगस्तम तू अनग आहेस आणि तुझी ही देवी माया तथा ते सौ देवी माया अनपायिनी. ही अपाय नसणारी आहे. ही माया तुला काय त्रास देणार आहे. तू अनग आहे. म्हणूनच काही वेळा दत्तात्रयाच्या जवळ असणारी ही जी मायावी स्त्री आहे तिला अनघा असं म्हटलं आहे. का तर अनग असतो देवा तू स्वतः अनग आहे. ये निशा उभयो रूपम विज्ञातु वामभेदता शास्त्रीय विधी निषेधाभ्या नियम न्यास्ते न चापरे. ये शक्तिमान अशा तुम्हा दोघांचं रूप अभेद रूपाने जाणण्यास असमर्थ आहे. ये अनिशा उभयो रूपम विज्ञातु वामभेदता. ते जे लोक त्यांना हे तुझं हे रूप कळत नाही ते शास्त्रांनी आणि विधी निषेधांनी बद्ध झालेले आहेत. शास्त्री विधी निषेधाभ्या. म्हणून असे लोक ते तुला कसे जाणतील. त्याशिवाय इतर लोक तुला जाणतील तरी कसे. इत्युक्तो व्याजमीशस्तम प्रत्युवाच प्रसन्नधी कार्तिवीर्य महावीर्य त्वया सर्व वशीकृतम. मग अशा प्रकारे इत्युक्त अव्याजमिशस्तम निष्कपटपणे बोलला गेलेला अशा पद्धतीने जेव्हा हा कार्तिवीर्य राजा बोलला तेव्हा त्याच्या मनात ज्याच्यात काही किल्लेश नाही, कपट नाही, मनापासून हा बोलतो आहे असं जाणून परमेश्वर भगवान दत्ताचे प्रसन्न चित्त होऊन त्या राजाला म्हणाले, प्रत्युवाच प्रसन्न धीही. प्रसन्न चित्त होऊन कार्तिवीर्य महावीर्य त्वया सर्व वशीकृतम. हे पराक्रमी कार्तिवीर्या तो सर्वार्थाने जणू मला वश करून घेतला आहे. त्वया वशीकृतम. मला वरम विष्णुष्वभयमय त्वया तत्व समेरितम संतुष्टस्तेन ते दास्ये दुर्लभाश्च वरान वरान. तू वर माग. तू मला गुह्यतम सांगितलं आहे. असं जे गुह्यतम तत्व आहे, गुह्यमे त्वया तत्व समेरितम, तू तत्व सांगितलंय त्यामुळे मी संतुष्ट झालेलो आहे. संतुष्टस्तेन मी ते दास्ये
तुझ्या त्या बोलण्यामुळे, तुझ्या दास्यत्वामुळे, तुझ्या सेवेमुळे मी संतुष्ट झाले आहे. मी अत्यंत दुर्लभ असं, दुर्लभांश वरान वरान, तुला दुर्लभ असं श्रेष्ठ वर मी तुला प्रदान करीन. ये माम अर्चन्ति तत्वज्ञा विमले नैव चेतसा तेभ्यो अभिष्टं प्रयच्छामि घातयिष्यामि चे इतरान. जे तत्वज्ञ ज्ञानी शुद्ध अंतःकरणाने माझी सेवा करतात, विमले नैव चेतसा माम अर्चन्ति, माझी सेवा करतात, त्यांना त्यांचं अभिष्ट मी देतो. तेभ्यो अभिष्टं प्रयच्छामि, त्यांना मी त्यांचं अभिष्ट देतो. आणि घातयिष्यामि चेतरान, इतरांचा नाश कर. तेव्हा भगवान दत्तात्रेयाचं असं वचन ऐकून मग पुलकांकित सर्वांग कार्तिवीर्यो वदन्नत भगवान स्तम प्रसन्नश्चेत प्रदेयो धीमनमुत्तमाम. म्हणजे जणू काही सर्वांगावर रोमांच आलेला कार्तिवीर्य म्हणाला. पुलकांकित सर्वांग, रोमांच उठलेला असा कार्तिक म्हणाला, हे भगवान, तू जर प्रसन्न झाला असशील तर उत्तम ऐश्वर्य दे. भगवस्तम प्रसन्नश्चेत प्रदेयो उत्तम माम. आणि मग पुढे हा काय म्हणतो, यथा प्रजापालन जम अर्थ धर्म वाप्नुयाम परानुस्मरण ज्ञानम प्रसिद्ध द्वंद्वता अपि च स्वस्त्रिच्छया मे अस्तु बाहुनाम यदिमा गुण असंगा गतया सन्तु शैला काम शांगु भूमिषु पातालेषु च सर्वेषु सर्वचित्तद्यता सदा तथोन्मार्ग प्रवृत्तस्य सन्तु मे मार्गदर्शका. सन्तु नो तिथया श्लाघ्या वसु चैवाक्षयं सदा अनष्टद्रव्यता क्वापि ममानुस्मरणेन च. हे अत्यंत महत्वाचं आहे. अनष्टद्रव्यता क्वा अपि ममानुस्मरणेन च त्वय्यस्तवनं अनन्ययोगेन भक्तिर अव्यभिचारिणी आयुष्मत्ता स्तु साम्राज्य मदख्याती धिकारात. अशा पद्धतीने खूप विचारपूर्वक जसा एखाद्याने अलौकिक असा वर या कार्तिवीर्याने मागितला, तर हा नेमका वर काय आहे. तो असं म्हणतो, ज्यामुळे प्रजापालनापासून उत्पन्न झालेल्या अर्थासह धर्म मी मिळवीन, त्याप्रमाणे दुसऱ्याने केलं केवळ स्मरण केलं असता ज्ञान आणि प्रसिद्ध कर्म आणि अकर्माचे, धर्म अधर्माचे ज्ञान मी मिळवीन, असं मला वर द्या. माझ्या इच्छेने मला 1000 हात असो, सहस्त्र बाहू मला असो, माझ्या इच्छेने जेव्हा माझ्या इच्छा होईल तेव्हा मला 1000 हात एवढे उत्पन्न होतील, इतकं माझ्यामध्ये बल राहील. लहान होण्याची लघिमा नावाची सिद्धी आणि पर्वत आकाश पाणी जमीन आणि पाताळ याच्यामध्ये अप्रतिहत गती, अबाध गती आणि नेहमी सर्वांच्या चित्तामध्ये जे काही ज्ञान आहे, त्यांच्या मनात काय ते ओळखायचं ज्ञान मला असो. याप्रमाणे मार्गाला प्रवृत्त झालेल्या मला तुमचे मार्गदर्शन सुद्धा मिळावा. मी नेहमी सन्मार्गाने चालावं. मला
अतिशय योग्य असे अतिथी सुद्धा मला मिळावे, माझ्याकडे येणारे अतिथी सुद्धा असे योग्यतम असे असावे, माझा खजिना जो आहे ते नेहमी भरलेला असावं, आणि कुठेही एखादी वस्तू जर नष्ट झाली असेल, हरवली असेल, सापडत नसेल, तर माझ्या स्मरणाला नष्ट झालेल्या द्रव्याचा लाभ व्हावा. पुढे हा कार्तिकेय म्हणतो, तुझ्या ठिकाणी अनन्य योगाने मला एकांत भक्ती असो आणि चिरजीविता आणि साम्राज्य मला लाभ व्हावा. त्याप्रमाणे शेवटी यांनी असं म्हटलं की प्रसिद्ध आणि अधिकारी अशाच मानवाकडून माझा वध व्हावा, अशी शेवटी मी मागणी केली. प्रभू असं म्हणतात, प्रभू हो प्राह प्रार्थितम यत् तत्सर्वं समवाप्स्यसि त्वं मत्प्रसादात् भविता सप्तदीप महेश्वरा. त्या प्रभू दत्तात्रय म्हणाले, जे जे तू मागितलं आहे ते ते तू सर्व मिळवशीलच, आणि माझ्या कृपा प्रसादाने तू सप्तदीपांचा स्वामी होशील. सप्तदीप महेश्वरा तू स्वामी होशील. इत्युक्तस्तम प्रणम्याशु ययो प्रस्थापित पुरम ततो विशिक्त साम्राज्य स्व अर्जुनस्तदा. असे जेव्हा बोलल्यानंतर तो कार्तिकेय नमस्कार करून आपल्या नगरीला, आपल्या घरी गेला, आपल्या गावी, आपल्या नगरात गेला, आणि तेव्हा मग त्या कृतवीर्याच्या साम्राज्यावरती मुनींनी त्याची स्थापना केली, राज्यावरती तो पदारूढ झाला. मग राज्यावर बसलेल्या कार्तिकेयाने घोषणा केली. काय केली? तथा आघोषयामास स्थितो राज्येश हयहया. त्याला हयहया, हयहय राज म्हटलंय, त्याच्या वंशाचं नाव हयहय आहे. म्हणून तो म्हणतो, अद्य प्रभूती यम यशस्त्रम मामृते अन्यो गृहीष्यति सहंतव्यो मया दस्यु परहिंसारतो अपि च विज्ञात इत्याज्ञप्ते भवत्रांचे राष्ट्रे सर्वे भीता नता जनाः. मग त्या राज्यावर बसलेल्या कार्तिकेयांनी घोषणा केली, आजपासून माझ्याशिवाय दुसरा कोणी जर हाती शस्त्र घेतला, यशस्त्र माम मिळते अन्य अपि गृहीष्यति, माझा सोडून जर दुसरा कोणी शस्त्र केला तर तो शत्रूची हिंसा करणारा असला तरी माझ्याकडून मारला जाईल. सहंतव्यो मया दस्यु परिहिंसारतो अपि च, तो हिंसा इतरांची करता तरी माझ्याकडून मारला जाईल. त्यामुळे अशा आज्ञेमुळे सर्वे भीता नता जना, सर्व लोक भ्यायले आणि त्याच्या विषयी विनम्र झाले. मग क्षेत्रपालो ग्रामपाला पशुपाला स एवच तपस्वी विप्रपालो अर्थ धान्य सेनापती सोच. म्हणजे क्षेत्रपाल, ग्रामपाल, पशुपाल, त्याचप्रमाणे तपस्वी ब्राह्मणांचा पालकही तोच, तोच अर्थपती, धान्यपती आणि सेनापती ही तोच. आणि दस्युव्याला अग्नी शस्त्राणी भयेषु चै निमज्जताम समृद्धता सदा पत्सु सर्वाशाम खिलास्वापी. म्हणजे चोर, सर्प, अग्नी, शस्त्र, शत्रू इत्यादिकांच्या भयात बुडणाऱ्यांचा उद्धारक
आणि सर्वांच्या सर्व आपत्तीमुळे जो कोणी त्याचं स्मरण करी संस्कृतो बहुधा यो भू उद्योगेनात्मेव मायया अनष्टद्रव्यता आरोग्यम तन्मिच्छा सती चा भवत. सर्वांच्या सर्व आपत्तीमध्ये जो कोणी स्मरण करेल त्याला तो शासन करीत असता आत्मा ज्याप्रमाणे मायेच्या योगाने त्याप्रमाणे अखंड संपत्ती आणि आरोग्य तो देत असे. या ठिकाणी राय महाराजांनी जेव्हा त्यांची टीका केली दत्तपुराणावरती, म्हणजे हा जो त्यांनी श्लोक लिहिला त्याच्यात त्यांनी भाष्य करताना समजलं की अनेक रूपांनी तो जसं काही पालक होता, म्हणजे क्षेत्रपाल, ग्रामपाल, पशुपाल, मग अर्थपती, धान्यपती, सेनापती. त्याच्याबरोबर एका वेळी अनेक ठिकाणी तो सर्वांची इच्छा पूर्ण करायचा. त्याच्याद्वारे अद्भुत असं योग सामर्थ्य होतं आणि अनेक रूपाने तो जर काही संचार करीत असला तरी ज्याप्रमाणे सूर्य अनेक किरणाच्या स्वरूपात पसरतो, पुन्हा ती किरण आपल्यामध्ये मिळवून घेतो, पुन्हा त्या पद्धतीने तो अनेक रूपाने सुद्धा अशा पद्धतीने जगात वावरून पुन्हा स्वस्वरूपामध्ये सगळ्यांचा स्वस्वरूपाचे काही होता. अशा पद्धतीचं त्याच्याजवळ योगाचं बल होतं आणि त्याच्याजवळ अशा प्रकारचे सिद्धी स्वरूप आहे. या ठिकाणी वर्णन करताना जेव्हा त्यांनी असं म्हटलं की अणिमा लघिमा महिमा या त्या तीन सिद्धींनी सूक्ष्म, लघु आणि विशाल रूप घेता येतात. आणि सर्जनशक्ती ही ईशता म्हणजे इच्छेनुसार कार्य करणारी ही प्राकाम्य नावाची सिद्धी, यमन करणारी वैशिष्ट्य ही सिद्धी आणि केवळ संकल्प केला असता इष्ट फलप्राप्ती ही कामावासायिता नावाची 8वी सिद्धी. अशा ज्या 8 सिद्धी आहेत या जणके त्याच्या दासी झाल्या, त्याच्यावर त्याला वश झाल्या होत्या, ज्या त्याच्या ठिकाणी होत्या. या अशा 8 प्रकारच्या योग सिद्धीमुळे योग्याला अनेक वेळा वेगवेगळे शरीर धारण करतायत असं स्वामी महाराज आपल्या मूळ संस्कृत टीकेमध्ये म्हणतात. मग इंद्रिय वर्षद्या था काम भोश्चातुर सुफला भवत तेनेष्ट बहुभीर यज्ञ स्ववर्णवर लक्षणे. इंद्राने यथेष्ट वृष्टी केली, त्याच्या काळामध्ये पृथ्वी सुफला झाली आणि त्यांनी भरपूर सुवर्ण दक्षिणा असलेल्या पुष्कळ यज्ञांनी त्यांनी त्याची जी इच्छा होती मनोगत ते त्यांनी साध्य केलं. असा हा जो राजा आहे हा त्रैलोक्य संचारासौ माहिष्मत्यावसन्न अपि 85 सहस्राब्दम सप्तदीपा शशास गाम. म्हणजे माहिष्मती नगरीत राहून सुद्धा त्यांनी संपूर्ण त्रैलोक्यात संचार केला आणि 85,000 वर्षापर्यंत 85 सहस्राब्दम 85,000 वर्षापर्यंत सप्तदीपा शशास त्याने सप्तद्वीपावरती पृथ्वीवर राज्य केलं. असा हा जो सहस्रार्जुन राजा आहे तीव्र प्रतापी तेजस्वी सहस्त्र करोड अर्कवत अधर्म कार्यो हृत्वा स्वयं धर्म चचारसः. असा हा 1000 हात असलेला तो सूर्याप्रमाणे अत्यंत पराक्रमी अर्कवत आणि तेजस्वी होता. अधर्म आचरण करणाऱ्यांना स्वतः नष्ट करून त्याने धर्माचरण केलं. अधर्म कार्य हतवा
अधर्म आचरण करण्याने त्यांनी स्वतः नष्ट केलं. स्वयं धर्म चितारस, त्यांनी स्वतः धर्माचरण केलं. मग नगाम चानघम माघम कृष्णाष्टम्या प्रपूज्य सह षण्मत्रे वैष्णवेवी प्राण भोजयित्वा प्रजागरम कृत्वा रात्रो परदिने समापयति स्वव्रतम कोप्यान अनघव्रतम इदम कुर्यात्सो अपि समृद्धी भाप. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की माघ कृष्ण अष्टमीच्या दिवशी मायेसह दत्तात्रयाची अनगा चानगम माघ कृष्णा अष्टम्या प्रपूज्यस, म्हणजे अनगा चानगम म्हणजे दत्तात्रय हा त्याची अनगा नावाची माया त्यांच्या सकट षण्मंत्रे म्हणजे अतोदेवा या 6 वैष्णव मंत्रांनी पूजा करून षण्मंत्रे वैष्णवेनी ब्राह्मण भोजन घालून रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी तो या अनघा व्रताची समाप्ती करत असे. परदिने समापयति स्वव्रतम. मग महाराज असं सांगतात, जो कोणी हे अनघ व्रत करील तोही ऐश्वर्य संपन्न होईल. को अप्यान अनगर्भिदम कुर्यात सो अपि समृद्धी भाप, तोही ऐश्वर्य संपन्न होईल. यस्मिन् दिने चरो लब्धस्त दिने महोत्सव चक्रे शश्वत दर्शनंच विभो नित्य हृदय स्मरण. ज्या दिवशी त्याला वर मिळाला त्या दिवशी तो महोत्सव, म्हणजे त्याचा जणू काही त्याला दीक्षा दिन, गुरुवंत दिन, वर दिन, तो जो आहे तो उत्सव करायचा. परमेश्वराचे दत्तात्रयाचे अंतःकरणात स्मरण आणि दर्शन घेत करीत असो. ज्या दिवशी त्याला वर प्रदान झाला त्या दिवशी तो महोत्सव करीत असे. नूनम पार्थिवीर्यस्य गती यास्यन्ति पार्थिवाः यज्ञदान तपोयोग श्रुतवीर्य जयादिभिः. जे खरोखर कोणी सुद्धा अन्य राजे लोक यज्ञदान तपश्चर्या योग विद्वत्ता पराक्रम जय आदी कार्तिवीर्यार्जुना जी कीर्ती प्राप्त झाली ती मिळू शकत नाही. अशा कार्तिवीर्यार्जुनाचं महाराज आपल्या दत्तपुराणामध्ये अशा पद्धतीने वर्णन करतात की दुर्दर्श क्वापि तेजस्वी बलोजो वीर्य कीर्ती युक अनष्ट चित्त स्मरण विभुजे क्षय्यत्सत्सुखम. कुठेही अजिंक्य तेजस्वी बल ओज पराक्रम आणि कीर्ती असलेला कार्तिवीर्य हा अखंड दत्तात्रयाचे स्मरण करीत शाश्वत सुखांचा उपभोग घेत होता. आणि याचं विशेष काय आहे, रावणो राक्षसेशो अपि येन बद्धो अपि लीलया श्रीद प्रार्थना तया मुक्तम एवं भूतो अर्जुनो भवतो. म्हणजे जो राक्षसांचा राजा रावण ज्याने सहजासहजी बद्ध केला, येन बद्धो अपि लीलया सहज त्यांनी बद्ध केला आणि कुबेराच्या प्रार्थनेने पुन्हा सोडून दिला. श्रीदया प्रार्थना तया मुक्ता. कुबेराची प्रार्थना केली, विनंती करून त्यांनी सोडून दिला. असा हा कार्तिवीर्यार्जुन नामक राजा होऊन गेला. तर अशी या ठिकाणी या राजाच्या या वर्णनाच्या ठिकाणी दत्तपुराणातला उपासना खंडातल्या या 3ऱ्या अष्टकातला 4था अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढे महाराज वर्णन करताना असं म्हणतात, हरी ओम वैश्वानर समो राजा
प्रतापेन अपि दुर्धरः यं यं प्राप्त मुदा उपादत्ते श्री दत्तात्रेय सन्निधो नमस्कृत्य पुनर्याति कदाचित् तन् वसम्यत अपि कदाचित् धर्मशास्त्राणि शृणोत्येवं प्रियो भवेत। जे वैश्वानर समो राजा पराक्रमानं अग्नीसारखा अजिंक्य असलेला दुर्धर अजिंक्य असलेला तो राजा कार्तिवीर्य जे जे मिळेल ते दत्तात्रेयाच्या जवळ येऊन त्यांना देत असेल। यम प्राप्त दत्ते श्री दत्तात्रेय सन्निधो दत्तात्रेयांच्या जवळ येत असेल, नमस्कार करून जात असेल, नमस्कृत्य पुनर्याति नमस्कार करून जायचा आणि काही वेळा कदाचित तीन वसत्यपी काही वेळा क्वचित तिथे राहून धर्मशास्त्र ऐकत असेल असा तो कार्तिवीर्यार्जुन दत्तात्रेयाला प्रिय झाला। अशा पद्धतीने स्वामी महाराज या ठिकाणी असं म्हणतात। तेव्हा असा हा जो कार्तिवीर्यार्जुन आहे, एवं सन्नेकदा राजा निर्विण्णो मनसा भीषम तत्वजिज्ञासया देव उपस्थे कृतांजली। एकदा तो दत्तात्रेयाला प्रिय असलेला पण मनाने खिन्न असला, मनसा भीषम तत्व जाणण्याच्या इच्छेने वेदांताचं तत्व जिज्ञासया तत्व जाणण्याच्या इच्छेने दत्तात्रेयाच्या पुढे उभा राहिला। देव उपस्थिते कृतांजली हात जोडून उभा राहिला आणि देवांसाठी काय करावं दत्तात्रेयांनी, देवो अपि तत्परीक्षार्थम समाधिस्थ युवा बभो युक्तम चैतद गुरुणाम ही शिष्य धीर्य दाढ्य हेतवे। दत्तात्रेय सुद्धा त्याच्या परीक्षेसाठी समाधी लावल्यासारखं असे करू लागले आणि महाराज असं म्हणतात की शिष्याची बुद्धी जर जडवायची असेल तर गुरुनी सुद्धा हे करणं योग्यच आहे, कारण त्यांना त्यावेळेस जणू काही त्याची परीक्षा घ्यायची असेल। मग अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेय जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये या कार्तिवीर्याकडे, अशा पद्धतीने जेव्हा दुर्लक्ष करतात तेव्हा कर्मणा मनसा वाचा सर्व भावार्पणे च सेवमानो ऋषिकेशम स्थितो राजाती भक्तिता। जे काया वाचा मनानं आणि सर्वार्पण भावनेनं अत्यंत भक्तीने तो कार्तिवीर्यार्जुन भगवान दत्तात्रेयाची सेवा करत राहिला। पण त्यक्तोदम अपि तम खिन्नम तुन्वंतम अपि सुप्तिभिः प्रणमंतम भक्षिणम दो धियाप्याश्वासयत भक्तप्रभुः। जणू काही जगाचाही त्याग केलेला, त्यक्तोदम अपि उदकम अपि आणि खिन्न होऊन अनेक स्तुतीने स्तवन करणाऱ्या, वारंवार नमस्कार करणाऱ्या त्या राजाला भगवान दत्तात्रेयाने विश्वासातच घेतला नाही, जणू काही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष देत नाहीये। आणि या ठिकाणी महाराज एक महत्वाचं सूत्र असं सांगतात, यत्रास्ते चित जगत भ्रांती स्वप्नाभाव्य सती सती अलात चक्रवल्लोला मायिकायत उत्थिताः। म्हणजे अधिष्ठान असताना जड असलेल्या स्वप्नासारखा हा नश्वर जगाचा हा भ्रम आहे। म्हणजे आपण सगळे बघतो की जणू काही माईक आहे, हा भ्रम आहे। म्हणजे अधिष्ठान असलेलं हा जड आहे, अधिष्ठानाने थोडा जड आपल्याला वाटतं, पण ते जरी स्वप्न आहे त्या
स्वप्नासारखा हा नश्वर जगाचा भ्रम आहे तो अलात चक्रवल्लोळा माईका यथोत्थिता, तो मशालीच्या चक्राप्रमाणे चंचल असून तो माईक आहे. आता हे कोण म्हणतोय? हे तो राजा स्तुती करताना भगवान दत्ताची याची स्तुती करताना म्हणतो आहे. म्हणजे संक्षिप्त तो असं म्हणतोय की हे सगळं जे आहे हे माईक आहे. एखादं मशालीचं जे चक्र असतं ते जसं चंचल असून ते फक्त जसं गोल फिरवलं की ते गोल आपल्याला दिसतो, त्याप्रमाणे भ्रमित अशा पद्धतीने माईक आहे. आणि हे जण स्वप्नवत आहे, असं हे सगळं जड आहे असं या राजा सांगतो आहे. नाम विद्वान ज्ञान खड्गेन यथात्मा सन महावृता छित्वा सदुक्ती तीक्ष्णेन क्षिप्रम संयाती पदम. जितेंद्रिय आणि महाव्रताचं आचरण करीत असणारा जो त्या भ्रमाला जाणून सद्गुरूंच्या उपनिषद तीक्ष्ण ज्ञान खडगाने तो हे जो भ्रम आहे तो जो नष्ट करतो. छित्वा सदुक्ती तीक्ष्णेन, सद्गुरूंच्या उपदेशाच्या ज्ञान खडगाने क्षिप्रम संयाती यत्यात पदम, त्याला त्या विशिष्ट गुरुतत्व पदाचा, त्या विशिष्ट आत्मतत्वाचा, त्या मोक्षाचा लाभ होतो. म्हणून तम त्वाम प्रदेशम गोविंदम मुमुक्षु प्रणतोस्म्यहं नित्यमुक्तेश सर्वज्ञ बद्धम महापा शिवपायज. म्हणून अशा प्रकारचं ज्याचं पद हे ज्ञान्यांना सुद्धा अगम्य आहे, त्या त्रिगुणात्मक मायेचे यमन करणाऱ्या तम त्वाम त्रिदिशम, मी गोविंदम तुला मुमुक्षी मोक्षाची इच्छा माझ्या मनात आहे. मुमुक्षु प्रणतोस्म्यहं, मी तुला नम्रपणाने नमस्कार करतो. आणि नित्यमुक्तेश, तू सुद्धा जो नित्यमुक्त आहे, सर्वज्ञ आहे, ईश आहे, शिव आहे, अज आहे, तेव्हा सर्वज्ञ बद्धम माम, मी जो बद्ध आहे, अविद्या काम करणं असं म्हणून मला बद्ध, माम पायज, माझं रक्षण कर. आणि अशा पद्धतीने जेव्हा पुरोतम पुरोतम इदम यस्मिन वसने तंतवो यथा प्रपद्ये सच्चिदानंदम तम त्वाम नारायणम परम. वस्त्रातील तंतूप्रमाणे हे विश्व ज्याच्या ठिकाणी सर्व बाजूंनी समवलेलं आहे त्या सच्चिदानंद स्वरूप श्रेष्ठ अशा नारायण त्वाम नारायणम परम, तुझ्याकडे मी आलेलो आहे, प्राप्त झालेलो आहे. अशा पद्धतीने जेव्हा या कार्तिवीर्यादिनी यांनी एक प्रकारे जणू मोक्षाची आता याच्या मनात लालसा आहे, अशा पद्धतीने यांनी जेव्हा सुरुवात केली स्तुतीला, तेव्हा आता ही स्तुती पुढे हा करतो काय, आणि या स्तुतीनंतर स्वतः स्वामी महाराज असं म्हणतात की भगवान दत्तात्रय आता पुढे याला कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतील ते आपण आता पुढल्या आपल्या विश्वात बघणार आहोत. फक्त या ठिकाणी एक गोष्ट आपण असं निश्चित सांगू शकतो की हा जो कार्तिवीर्यार्जुन आहे यांनी भगवान दत्तात्रयाची अत्यंत उत्तम पद्धतीने सेवा केली, उत्तम पद्धतीने उत्कृष्टपणे सेवा केली. सेवा केल्यानंतर याला विक्षिप्त जे काय याचे जे काही मनात आहेत ते सगळे याला वर प्रदान मिळाले.
अष्टसिद्धींचा याला लाभ झाला. हे सुद्धा आपण बघितलं. काही महाराजांनी त्यात वर्णन केलं आहे. 80,000 वर्षा पद्धतीने इतकं त्यांनी राज्य केलं. सप्तद्वीपाचा हा राजा झाला. पण तरी हा पुन्हा दत्तात्रयाकडे आला. कशा करता आला तर हा आता एक वेगळ्या भावनेने आला आहे. हा अनघाव्रत करतो आहे. गुरुची उत्तम पद्धतीने सेवा करावी त्या पद्धतीने कृतज्ञ बुद्धीने हा सेवा करतो आहे. जे जे काही याला प्राप्त होत ते गुरुचरणावर अर्पण केलं आहे अशी अनन्य गुरुभक्ती याच्या ठिकाणी आहे. म्हणून महाराज वर्णन करतात की जसा हा राजा श्रेष्ठ आहे तशी अनन्याची गुरुभक्ती असल्यामुळे याच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही असा हा राजा. पण एवढा असताना सुद्धा हा पुन्हा सेवा करतोय. त्याच्यामध्ये आता हा पुन्हा आलाय आणि स्तुती करतोय. तर त्या स्तुतीमध्ये काय आहे विशेष? आता याला विशिष्ट पद्धतीनं आत्मज्ञान याची त्याला ओळखली आहे. म्हणून मला सांगतोय की आता हे जे सगळं दिसतंय हे भ्रम आहे. हे सगळं जडवत आहे, स्वप्नासारखं आहे. आणि मायेचा जसं तंतू असतो ती सगळी मायेची विण केली ती तुम्हीच आहात. तुम्ही स्वतः नारायण आहात. ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत. संपूर्ण जगत हे आच्छादन केलं आहे. वास्य म्हणजे वस्त्र असे अर्थ होतं. जणू हे पूर्ण मायेचं जे आवरण आहे ते तुम्हीच केलंय. तुम्ही संपूर्ण जगताचं आच्छादन केलं आहे. तर अशा संसारामध्ये सगळं माईक याच्यामध्ये आपल्याला मुक्तीची जे ज्ञान असेल त्याची उत्कंठा आहे. म्हणून हा पुन्हा आत्मज्ञानाकरता मोक्ष प्राप्तीकरता जे ज्ञान आहे किंवा त्या निमित्ताने तत्वज्ञान विशिष्ट जे आहे जे आता पुढे आपण भगवान दत्तात्रय सांगितलेलं दत्त पुराणातलं विशिष्ट तत्वज्ञान जे आहे ते आता भगवान दत्तात्रय कुठल्या पद्धतीने यावं सांगतात यात आपण पुढे बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव.